आजच्या या मेगा फायनलच्या अंतिम सामन्यासाठी मान्यवर लोकप्रिय आमदार कार्यसम्राट संतोषदादा बांगर आणि भारत माता की
रामभाऊ म्हणजे युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्याकडून मला आलेल्या आहेत की त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. आता खालीच आहे तू. हॅलो. चला मॅच सामना सुरू करायचा आहे. लगेच सामना सुरू करायचा आहे आणि विनोद शौराज यांना विनंती खाली यायचं तुम्ही. आपण इथून मागच्या साईडने आपण आता कॉमेंट्री करणार आहोत. स्टेजवर वरती बसलेले सर्व खाली यायचंय, वर कोणी बसायचं नाही. हॅलो हॅलो. चला सामना सुरू करून घ्यायचा आहे. बराच वेळ झाला आहे, कृपया विनंती असेल सामना सुरू करून घ्यायचा आहे. हॅलो. आपण लवकरात लवकर सामना सुरू करा. सजीवलाला परभणीच्या प्लेअरना विनंती आहे, कृपा करून लवकरात लवकर बॅट्समन पाठवा. सज्जुलाला परभणी आणि आपला जो 12th मॅन आहे बॅट्समन पाठवा. तोही कृपया कमेंट्री बॉक्सच्या जवळ ठेवा. आतमध्ये संजू घोगे आतमध्ये या, मैदानाच्या बाहेर या. सजीवलाला आपल्या टीमचा जो 12th मॅन आहे कृपया कमेंट्री बॉक्स कडे पाठवा. हॅलो. 2000 हॅलो. हॅलो. चला आता आपण सामन्याकडे जाऊया. तर सामना हा होणार आहे मेगा फायनल सज्जूलाला परभणी विरुद्ध जखमी शेर अकोला. चला आता आमच्या बरोबर इथे या अंतिम सामन्याचा समालोचनासाठी जोडले ते विनोद शाहूराजे. स्वागत आहे विनोद शाहूराजे. जाऊया सामन्याकडे. मेगा फायनल सज्जूलाला परभणी विरुद्ध जखमी शेर धन्यवाद मुन्ना खान. पहिल्या चेंडूवर मात्र रिव्हर्स शूट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि या दरम्यान खेळाडू मात्र बाद झालाय. फलंदाज करीम. बघा काय घडलं, पहिल्या चेंडूवर एक मोठा बळी मिळवण्यात यशस्वी झालाय तो गोलंदाज समीर.
रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून एक मोठी फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु यावेळेस समीरला पहिल्या चेंडूवर यश मिळालं. बघायचंय कुठला फलंदाज यावेळेस मात्र फलंदाजीसाठी येतोय. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बसलाय. अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यात पहिलाच गडी मात्र परभणी संघाने गमावलाय. सज्जुलाला परभणी संघासाठी ही एक खराब सुरुवात असणार आहे. वळूया पुन्हा मैदानाकडे. फलंदाज नदीम खान येथे मात्र फलंदाजीसाठी आलाय. चांगल्या चेंडूने स्वागत केलंय. समीर मात्र आपल्याला पूर्ण लयीमध्ये इथे गोलंदाजी करताना दिसतोय. एक डावखुरा वेगवान गोलंदाज. आणि सकाळच्या सत्रात मी म्हणालो होतो एका वेगवान गोलंदाजाला साजेशी अशी देहबोली या गोलंदाजाची आहे. ज्या वेळेस तो त्याचा रनअप स्टार्ट करतो, एक चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतो आणि त्याच रिदम मुळे त्याला हा वेग आणि स्विंग प्राप्त होत. यावेळेस हवेत फटका केला. दुसरा गडी बाद होतोय. फलंदाज समीरचा टप्पा काढल्यानंतर घेणारा फिरकी आणि त्या फिरकीवर मात्र चकला तो फलंदाज नदीम आणि आपल्या संघासाठी कुठलेही योगदान न देता मात्र तंबूत परतला. चांगली सुरुवात झाली आहे. काय घडतंय बघा. समीरच्या या आग ओकणाऱ्या गोलंदाजीवर तिसरा गडी हे बाद झालाय. आता मात्र संकटाच्या खाईत ढकलला गेलाय सज्जुलाला परभणीचा संघ. 3 गडी येथे बाद झाले पहिल्या षटकामध्ये आणि धाव फलकावर फक्त एकच धाव दिसते. बघायला गेलं तर हा धाव फलक असा दिसतोय की 1 गडी बाद 3 धावा झाल्या असतील, पण नक्कीच येथे उलट झालंय. एका धावेवर 3 गडी बाद झाले. पहिल्या चेंडूवर सुजात कादरीने एक धाव घेतली होती, परंतु त्यानंतर मात्र कुठली धाव आली नाही. फलंदाज नदीम खान
0 या धावसंख्येवर बाद झालाय. शेख सय्यद करीम ही 0 या धावसंख्येवर बाद झालाय. त्यानंतर आलेला फलंदाज शाहरुख हंटर यावेळेस मात्र शिकार करता आली नाही, स्वतः शिकार बनलाय तो समीरची. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. सय्यद मोहिद नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलाय. आणि काय घडलंय, काय चेंडू बघायला मिळालाय. समीरचा या षटकातील हा 4था बळी. पुन्हा एकदा बघू शकता, बॅटची आतील कडा घेत चेंडू यष्ट्यांचा वेध घेऊन निघालाय. समीर या षटकामध्ये आग ओकणारी गोलंदाजी केली आहे. 4 बळी मिळवले. अंतिम सामन्याची काय सुरुवात करून दिली आहे. मी आधी म्हणालो होतो अकोल्याचा संघ हा एक दादा संघ आहे आणि या स्पर्धेत संपूर्णपणे दादागिरी दाखवली आहे. बघा, ज्या वेळेस क्वार्टर फायनलचा सामना होता त्यावेळेस समीर या गोलंदाजाविरुद्ध शर्वरी 11च्या फलंदाजाने 4 चेंडूमध्ये 4 षटकार खेचले होते. परंतु मोठ्या सामन्यामध्ये समीर या गोलंदाजाने आपले वर्चस्व सिद्ध केलंय. का मी हे सामने खेळण्यासाठी आलोय, का अकोल्याचा संघ मला सातत्याने पहिले षटक देतोय, का निर्णायक क्षणी मला गोलंदाजी दिल्या जाते, हे मात्र ते समीरने पहिल्या षटकामध्ये 4 मोठे बळी मिळवले. आणि महत्वाचं म्हणजे 4ही फलंदाजांनी आपलं खातं उघडलं नाही. आणि याही वेळेस संधी होती पुन्हा एकदा. आणि काय झालंय, संधी गमावली नाही. डायरेक्ट हिटवर मात्र फलंदाज बाद होतोय. एका धावेवर 5 गडी येथे बाद झाले. डायरेक्ट हिट सुजातला मात्र परतावं लागतंय. 5वा गडी 1 या धावसंख्येवर बाद झालाय. महिना जानेवारीचा आहे, परंतु यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये सांता क्लॉज जानेवारीमध्ये एक गिफ्ट घेऊन आलाय ते धावबादच्या स्वरूपात. सांता क्लॉज सारखी टोपी घातलेल्या क्षेत्ररक्षकाने यावेळेस मात्र नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करत फलंदाजाला तंबूत परतवलंय. या प्रकारचा धावफलक क्रिकेटमध्ये खूप कमी वेळेस बघायला मिळतो. एकाच धावेवर 5 गडी बाद. काय म्हणाल मुन्ना खान? बघा, इथे जो डायरेक्ट हिट झाला त्यासाठी सन्माननीय अजिंक्य भाऊ नागरे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय त्या क्षेत्ररक्षकाला. आणि त्यासोबत शांभाऊ कदम यांच्यातर्फे सुद्धा बक्षीस आलेलं आहे. पाच गडी बाद 1 धाव. कॉर्टनी वॉल्सची गोलंदाजी बघितली होती का तुम्ही? कॉर्टनी वॉल्सचा बेस्ट स्पेल जो आहे एका वन डे मध्ये 10 षटक टाकून 1 धाव देत 5 गडी बाद केलेले. तोच आकडा इथे बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त सुरुवात. जखमी शेर कुठेतरी आता सज्जूलाला जखमी करतोय. मोठमोठे झटके देतोय, धक्के देतोय. आता मात्र बॉल टाकताना कृपया बोलू नका. डीजे RD डीजे मैदानात जे डीजे चालू आहे त्याच्यावर कॉमेंट्री करताना बॉल टाकताना बोलायचं नाही. 5 गडी बाद. मला वाटतं माझ्या कॉमेंट्री मध्ये पहिल्यांदाच असं मला हे आकडे सांगावं लागत आहे. 1 धाव 5 गडी बाद. नेहमी आम्ही सांगत होतो. आणि गेलाय 6वा.
एकाच धावेवर 6वा गडी बाद. अरे काय होते हे प्रभू हरिराम जगन्नाथ. जयदीप बराडेचा सुरेख फटका होता, परंतु चेंडू सरळ हातात जाऊन विसावला तो. 6 या धावसंख्या नाहीये, 6 गडी 6 बाद झालेत. जे प्रेक्षक ऑनलाईन मॅच बघत असतील त्यांना वाटत असेल 6 वर 1 आहे का, परंतु 1 वर 6 आहे. म्हणजे एकच धाव झाली आहे आणि 6 गडी बाद झाले आणि सर्वच्या सर्व गडी हे गोल्डन डक आहेत. 6 गडी गोल्डन डक असं कधी घडलंय का? क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हे मात्र. काय सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज सोहेल. फायनलचा सामना अशा पद्धतीने पण होऊ शकतो हे मात्र इथे अकोला जखमी शेर करून दाखवतोय. फिरोज बढ़िया गेंद थी, एक बार फिर से बल्लेबाज को बीट करती हुई विकेट कीपर के दस्तानों में. कमाल की बात यह है कि इस 6 विकेट में किसी ने अभी तक खाता नहीं खोला है. 0-0-0-0-0-0 6-0. काय म्हणाल विनोदजी शाहूराजे, आपण आपल्या समालोचन करत असताना अशा प्रकारचा फायनल कधी बघितलाय का? अशा प्रकारचा फायनलच नाही तर अशा प्रकारची गोलंदाजी ही मी कुठल्याच सामन्यात आतापर्यंत बघितली नाही. 1 गडी बाद 6 धावा असं मी बऱ्याच वेळेस म्हटलो असेल, पण 6 गडी बाद 1 धाव हे म्हणायचं मला पहिलाच प्रसंग आहे. आणि ती 1 धाव ती केली आहे. या सामन्याचा हायएस्ट स्कोरर आहे आतापर्यंत सुजान. बघा 1 धाव करून जर कुठला खेळाडू हायएस्ट स्कोरर असेल तर काय म्हणावं. पुन्हा निर्धाव चेंडू अजूनही हवेत फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धाव संख्या आहे 6 गडी बाद 1 धाव. 6 गडी बाद 1 धाव. या षटकामध्ये कुठली धाव आली नाही. फायनल मध्ये हे निर्धाव षटक ठरतंय आणि अशा प्रकारच्या खेळाचा आनंद मात्र घेताना दिसतात कळमनुरी संघाचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट संतोषरावजी बांगर, त्यांच्यासोबत हिंगोलीचे लोकप्रिय खासदार प्रदीप हेमंतदादा पाटील. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा छत्रपती चषक ठेवण्यात आलाय ते राम भाऊ कदम. याही वेळेस समीरचं बॉलिंगला असणार आहे, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी समीरच्या माध्यमातून झाली आहे, कुठला कर्णधार यावेळेस गोलंदाज बदलेन. मला तर वाटतंय मुन्ना खान अकोला तर्फे प्रयत्न केला जातोय वेळेची बचत करण्याचा, कारण जी वेळ झाली आहे नक्कीच अशाच प्रकारची गोलंदाजी झाली तर अंतिम सामन्यामध्ये मात्र ही वेळ वाचून वेळेची भरपाई केल्या जाण्याचा प्रयत्न झाला आहे. मला वाटतं कोणतरी ज्योतिषाने त्यांना सांगितलंय की तुम्हाला 16 तारखेला हा सामना जिंकायचा आहे. जर तुम्ही 16 तारखेत चांगलं प्रदर्शन केलं तर तुम्ही सामना जिंकणार, आणि जर 17 तारीख लागली तर कदाचित तुम्ही हा सामना गमावू शकता. त्यामुळे ते 16 तारखेतच आपला कार्यक्रम निपटून राहिलेत. आता वाजले तर 3 मिनिटं बाकी आहेत आणि 3 मिनिटात त्यांना सगळा संघ संपवायचा आहे. म्हणजे असं काहीतरी इथे इक्वेशन झाल्यासारखं वाटतंय. परंतु क्रिकेट असतं, क्रिकेटमध्ये कधीच भविष्यवाणी केली जात नाही. क्रिकेटमध्ये अशा प्रकारची भविष्यवाणी नक्कीच कोणीच केली नसेल का दुहेरी धाव संख्या सुद्धा गाठू शकला नाही संघ आणि निम्म्याच्या वर संघ गारद झालाय. 6 गडी बाद झालेत. वारंवार आम्हाला बघावं लागतं स्कोरबोर्ड कडे का 6 रन आहेत का 6 गडी आहेत का धावा आहेत का फलंदाज आहेत. तर 6 गडी बाद झाले, 2च धावा आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता
चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, एक धाव इथे पूर्ण करेल दोन्ही फलंदाज. आता मात्र जे टेलेंडर्स आहे त्यांनी ज्या धावा करतील ते जाऊन आपल्या फलंदाजांना सांगतील की तुमच्यापेक्षा आम्ही बरे, आम्ही 10, 15, 20, 22 काहीतरी केले, तुम्ही तर 6च्या 6 शून्यावर परत आले. नक्कीच अशा प्रकारचं खेळीमेळीचं वातावरण आणि अशा वातावरणात जखमी शेर अकोला यांच्याकडून होणारा हा अचूक मारा, अशा प्रकारची गोलंदाजी स्वतः जखमी शेर अकोलाने पण कधी केली नसेल यापूर्वीच्या सामन्यात, यापूर्वीच्या स्पर्धेमध्ये. हो, यावेळेस डाव्या इष्टीच्या खूपच जवळून चेंडू गेलाय, परंतु पंचांनी यांना स्वैर चेंडू घोषित केलाय. आता कुठेतरी जे रेस लागली होती की धावा जास्त होतात की गडी जास्त होतात, त्यामध्ये आता काय कुठेतरी धावा या गडी बाद होण्याच्या क्रमाच्या जवळ आले आहेत. 4 धावा झाल्या आहेत, 6 गडी बाद. परंतु अजूनही हायएस्ट धाव संख्या ही 1 आहे. कुठल्याही फलंदाजाने केलेली धाव संख्या ही 1 आहे. 3 गड्यांनी ते 1 धाव केली आहे. चौथा फलंदाज अतिरिक्त धावांच्या स्वरूपात ज्याने 1 धाव पूर्ण केली आहे. आणि आता दुसरा फलंदाज असेल तो 2 धावा पूर्ण करतोय, म्हणजे वैयक्तिक 2 धावेवर जाऊन पोहोचलाय तो फयाज अहमद, हाय स्कोरर या सामन्याचा. आणि अंतिम सामना आहे, विशेष म्हणजे अंतिम सामन्यामध्ये 5 धावांवर 6 गडी बाद झाले. खरंच जखमी शेर अकोला या संघाने प्रेक्षकांची मने जिंकलीत. काय सुरेख चेंडू, काय सुरेख चेंडू, अजून एक यश मिळवलाय. पंचम आपलं पूर्ण केलंय गोलंदाज समीर शेख. अंतिम सामन्यातली ही कामगिरी, आणि काय कामगिरी केली आहे. मला वाटतं हे कुठेतरी मोहम्मद शामीचं हवा आहे. ज्या प्रकारे मोहम्मद शामीने वर्ल्ड कप मध्ये गोलंदाजी केली त्याच प्रकारे आता बरेचसे गोलंदाज गोलंदाजी करतायत. एकदा नाही, दोनदा नाही, श्रीलंकेविरुद्ध सामना जिंकला, त्यानंतर 7 गडी बाद केले न्यूझीलंड विरुद्ध, त्यानंतर मोहम्मद सिराजने सुद्धा श्रीलंकेविरुद्ध सरी गोलंदाजी केली. आणि आता झालेल्या आफ्रिकेमध्ये सुद्धा 56 वर साऊथ आफ्रिका संघाला टेस्ट मध्ये ऑल आउट करण्याचा कीर्तिमान भारतीय गोलंदाजांनी केलं. आणि हे सुद्धा भारतीयच गोलंदाज आहे, भविष्य आहे भारताचं. नक्कीच चांगल्या पद्धतीने हे चांगला सामना खेळतील. आणि बघा आता आपण म्हणत होतो धावा जास्त की गडी बाद जास्त, आता परत गडी जास्त झालेत, 7 गडी बाद झालेत 5 या धावसंख्येवर. शर्यत लागली आहे गड्यांमध्ये आणि निघणाऱ्या धावांमध्ये, बाद होणाऱ्या गड्यांमध्ये आणि निघणाऱ्या धावांमध्ये ही शर्यत लागली आहे. 5 विकेट हॉल समीर साठी. फुलटॉस चेंडू होता, सरळ बॅटने खेळलाय तो लॉंग ऑफच्या दिशेने, तेथे क्षेत्ररक्षण करेल. बघा गोलंदाजी जरी चांगली असली तरी त्याला क्षेत्ररक्षणाची साथ मिळणे फार महत्वाचे असते. आपण मागच्या सामन्यात बघितलं, त्या सामन्यामध्ये झेल चान्सेस होते परंतु झेल सुटले गेले, त्यामुळे कुठेतरी सामना गमावा लागला त्यांना. म्हणून म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. आणि या सामन्यात बघायला मिळालं की सुरेख असं क्षेत्ररक्षण सुद्धा झालं, नुसते कॅचेसच घेतले नाही तर एक डायरेक्ट हिट सुद्धा झाला. म्हणजे ज्या वेळेस कॅच घेता आला नाही त्यावेळेस डायरेक्ट हिट करून रनआउट करण्यात आलं. म्हणजे प्रत्येक क्षेत्ररक्षकाने आपली जबाबदारी चोख पार पाडली इथे. आणि आपण आतापर्यंत जे रेसिंग बघत होतो, चेसिंग बघत होतो, 2 खेळाडूमध्ये लागणारी शर्यत बघत होतो, आज मात्र या रामलीला मैदान हिंगोली या मैदानावर शिवछत्रपती चषक मध्ये पहिल्यांदा आपण धावा आणि गडी बाद होण्यामध्ये रेस बघतोय. आणि आतापर्यंत तरी या चुरसेमध्ये बाद होणाऱ्या गड्यांची संख्या सरस राहिली आहे. 7 गडी बाद झाले 6 या धावसंख्येवर. आणि मैदानामध्ये मात्र निघणाऱ्या प्रत्येक एका धावेवर सुद्धा जल्लोष होतोय. कारण जल्लोष कशाचा करणार, गडी तर बाद होऊन जातोय त्यावर जल्लोष होतोय, परंतु त्यानंतर मात्र कशासाठी जल्लोष करणार, तर निघणाऱ्या एक धावेवर जल्लोष होतोय. यावेळेस फटका खेळलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार 6 धावांसाठी. जुन्याच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार. आणि हे फायटिंग स्पिरिट मात्र दाखवावं लागणार. जरी टेलेंडर असले तरी हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे.
बघा मोठ्या फटक्याचा दबाव, सुरेख फटका, काय फलंदाजी झाली, प्रतिवार मात्र ते केलाय सय्यद जुनेद. 12 वाजून 3 मिनिटं झालेत. सांगितलं होतं भविष्यवाणी आहे, 16 तारखेत सामना जिंका. 12 वाजले, वेळ बदलली, काळ बदलला, फलंदाजी बदलली. 2 बॅक टू बॅक सेट षटकार. बघा बदलत्या काळामध्ये एकच गोष्ट स्थिर आहे, ती म्हणजे बदल. बदल हा घडणार. ज्या पद्धतीने फटका खेळला गेला जुनेदच्या बॅट मधून, बघा ऑफ स्टिकच्या अति बाहेर जाणारा चेंडू होता, परंतु त्या चेंडूला भिरकावून दिलं एक्स्ट्रा कव्हर वरून 6 धावांसाठी. यावेळेस चांगला चेंडू पुनरागमन केलं. हे या सामन्यांमध्ये नाही तर या स्पर्धेमध्ये सातत्याने बघायला मिळालंय. अकोल्याचा संघ आज दुपारपर्यंत आपण बघत होतो की क्षेत्ररक्षणामध्ये प्रत्येक संघाकडून चुका केल्या जात होत्या, परंतु आज दुपारपासून जेव्हा अकोल्याचा संघ या मैदानात दाखल झालाय, एक उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या बळावर गोलंदाजांनी मात्र मैदान गाजवलंय. यावेळेस स्वेर चेंडू ठरतोय, अतिरिक्त करण्याचा प्रयत्न दिसतोय तो गोलंदाज सोहेलच्या माध्यमातून, आणि का नाही करावा. 7 गडी आतापर्यंत बाद केले, धावा जरी खर्च झाल्या तरी यावेळेस मात्र बळी मिळवणं आवश्यक आहे, कारण 3 चांगले चेंडू हा डाव संपू शकतात. त्यामुळे प्रयत्न नक्कीच राहील. याही वेळेस स्वेर चेंडू, वाईट चेंडू, दुसरा चेंडू असणारा या षटकातला जो वाईट ठरवला जातोय. शिवछत्रपती चषक 2024 आणि काय अंतिम सामना रंगलाय. याही वेळेस निर्धाव चेंडू ठरतोय. पुन्हा एकदा अवैध फटका खेळला, यावेळेस क्षेत्ररक्षकापासून दूर. दरम्यान 1 धाव मात्र पूर्ण केल्या जाते. एका धावेचं महत्व आहे. सय्यद जुनेदच्या माध्यमातून मात्र चांगली फलंदाजी झाली आहे. 4 षटकांनंतर सज्जुलाला परभणीचा संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय 7 गडी बाद 22 या धावसंख्येवर. 22 फॉर लॉस ऑफ 7 in 4 overs. प्रथम फलंदाजी करताना जखमीशेर अकोला मात्र सकाळपासून जेव्हा आले, टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि समोरील संघाने जेही आव्हान दिलं ते यशस्वीरित्या पेलवलंय. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मात्र असं वाटलं होतं की शर्वरी 11 पुसद संघाने त्यांना धक्का दिलाय. 99 धावा केल्या होत्या, 100 धावांचं एक कठीण आव्हान ठेवलं होतं, परंतु हे 100 धावांचं आव्हान अकोला संघाला कधी कठीण वाटलंच नाही. 6.3 षटकांमध्ये हे आव्हान पूर्ण करण्यात आलंय. फलंदाजांची दादागिरी याही वेळेस चालली. सेमीफायनलच्या सामन्यातही एकतर्फी विजयाने अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला आणि अंतिम सामन्यात मात्र ड्रायव्हिंग सीटवर आहे. फक्त 6 धावांवर 7 खेळाडू बाद केले होते. आता मात्र जुनेद आणि फैयाज यांच्या दरम्यान काही चांगली भागीदारी होताना आपल्याला दिसते. गोलंदाजी मार्कवर मात्र बदल होताना दिसतोय. गोलंदाज आवेज या वेळेस गोलंदाजीसाठी आलाय. आपले पहिले व संघासाठी 5वे षटक घेऊन गोलंदाज आवेज या वेळेस गोलंदाजी मार्कवर दिसतोय. स्पर्धेचा मात्र आनंद घेताना प्रेक्षक आपल्याला दिसत आहे. कॉमेंट्री बॉक्स जो यावेळेस रिकामा आहे. त्याही वेळेस
कॉमेंट्रीचा आनंद घेताना आपल्याला येते. कॉमेंटेटर अतुल शेळके, आमचे सहकारी कॉमेंटेटर, हे या सामन्याचा आनंद घेत आहे. आतापर्यंत 10 दिवस ज्यांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, अंतिम सामन्याचा आनंद मात्र घेताना दिसत आहे. युवा नेते रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त असलेला शिवछत्रपती चषक 2024 आणि या स्पर्धेचा हा अंतिम सामना रंगलाय जखमीशेर अकोला वर्सेस सज्जू लाला परभणी या संघादरम्यान. अवेजने एक चांगल्या चेंडूने सुरुवात केली, चेंडू कट केलाय, एक धाव नक्कीच मिळते. फयाजने आपलं काम केले, एकेरी धाव घेत जुनेदला स्ट्राईक दिले. जुनेद मात्र 4 चेंडूंचा सामना करून 2 खणखणीत षटकारानिशी 14 या वैयक्तिक धाव संख्येवर खेळतोय. एक मात्र फलंदाज ज्याने प्रतिकार केलाय, प्रतिकारच नाही केला तर प्रति हल्ला सुद्धा केलाय. एका आग ओकणाऱ्या गोलंदाजी समोर 2 मोठे फटके खेळण्याचा भीम पराक्रम या सामन्यामध्ये केलाय. कारण याला भीम पराक्रम म्हणता येईल, कारण या सामन्यात 6 खेळाडू 0 या धाव संख्येवर बाद झाले. यावेळेस चेंडू हवेत असणार आहे, चेंडू पडलाय, नो मान्स लँड. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे का, आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फैयाज मात्र चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. इन फॉर्म असलेला फलंदाज जुनेदला सातत्याने स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न असतो, आणि ही फलंदाजी तेवढीच महत्वाची आहे. नाही ते चांगला चेंडू, एक फिरकी घेणारा चेंडू. पब्लिक यावेळेस स्कोर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू गेलाय. पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, एक धाव नक्कीच मिळते. चार 4 षटकांमध्ये 7 गडी बाद, 26 ही धाव संख्या आहे. सज्जूलाला परभणीचा संघ प्रथम फलंदाजी करतोय. अंतिम सामना रंगलाय. या धावा मात्र नक्कीच अपुऱ्या असतील, परंतु यावेळेस ज्या धावा आपण धाव फलकावर बघतोय, एक वेळ अशी होती की संघ दुहेरी आकडा गाठेल काय. 6 धावांवर 7 गडी बाद झाले होते. त्यावेळेस असं वाटत होतं की आता परभणीचा संघ दुहेरी धावसंख्याही गाठू शकणार नाही, पण त्यावेळेस मात्र जुनेदने चांगली फलंदाजी केली आहे. 7 चेंडूंमध्ये 2 षटकारांनिशी 17 या वैयक्तिक धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. आपल्या संघाला आतापर्यंत 26 या धावसंख्येवर पोहोचलाय. आणि बघा अजूनही हे षटक संपल्यानंतर 18 चेंडू येणे शिल्लक आहे, म्हणजे कुठेतरी सामना अजूनही सज्जूलाला संघाकडे आहे. आणि आपण टेनिस क्रिकेटमध्ये बघतो, मोठमोठे जरी फलंदाज बाद झाले तरी 2 आणि 3 खेळाडूवर पूर्ण सामना डिपेंड असतो. जर ते 2-3 खेळाडू जर चांगले खेळून गेले आणि ते 50, 55, 60च्या जवळपास जर संघाला नेलं तर एक फायटिंग स्कोर म्हणता येईल. आणि त्या फायटिंग स्कोर मध्ये परत कॅमबॅक कारण ज्या प्रकारची गोलंदाजी अकोलाकडून झाली, तशीच गोलंदाजी सज्जूलालाने जर केली आणि एक अफलातून सामना फिरवण्यात प्रयत्न केला तर नक्कीच तो सामना फिरू शकतो. आणि धाव संख्या आहे 28 धावा, 7 गडी बाद. बघा मुन्ना भाई, या बाबतीत मी तुमच्याशी सहमत नाही, कारण जी तगडी फलंदाजी अकोला संघाकडे आहे, त्यांच्याकडे बघता एक गरज होती परभणी संघाला एक मोठं आव्हान उभारण्याची. कारण 100 धावांचा पाठलाग ज्या पद्धतीने अकोला संघाने केलाय, जरी आपण म्हणलं की असं नेहमी होत नसतं, परंतु एक तगडी फलंदाजी या अकोला संघाकडे आहे. आणि जर धाव संख्या अशाच प्रकारे येत राहिली
तर अंतिम सामनाही आपली दादागिरीचे वर्चस्व राखत अकोला संघ मात्र नक्कीच हा सामना जिंकेल असं मला वाटतंय. नक्कीच, परंतु त्याचमुळेच म्हणतो ना की क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करता येत नाही. 434 कोणी म्हटलं नसेल, 3.5 तासात 434 धावा झाल्या ते चेस होतील का? परंतु ते आफ्रिकेने करून दाखवलं. 3.5 तासातच तो रेकॉर्ड ब्रेक झाला. तसाच काही प्रयत्न इथे सज्जूलालाकडून पण केला जाऊ शकतो. धावा 50-55 जवळपास झाल्या, फायटिंग झाल्या आणि जर 20-25 मध्ये ऑल आउट केलं तर हाच रेकॉर्ड तर लगेच सुद्धा ब्रेक होऊ शकतो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. त्यामुळे म्हणतात की क्रिकेटमध्ये कधीही भविष्यवाणी करू नये. आता कोणालाही वाटलं नव्हतं ही धावसंख्या एवढी होईल का, परंतु यावेळेस बघा गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी करताय, तर गोलंदाजांना इथे कुठेतरी एक स्वतःला काहीतरी करण्याची संधी इथे उपलब्ध करून देत आहे ते दोघेही फलंदाज, जुनेद आणि फयाज. नक्कीच, परंतु एक सायकोलॉजिकल बेनिफिट आहे असतं. जर कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर त्या पद्धतीनं फलंदाजी केल्या जाईल. ज्या पद्धतीची फलंदाजी झाली सज्जूलालाकडून, यावेळेस बघा काय फटका केलाय फलंदाजाने, मात्र आपलं सर्वस्व फणाला लावलंय. पडलाय पर चेंडू फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. सुरेख फटका, सुरेख फटका. प्रयत्नाची पराकाष्ठा. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. एकटा वाघ मात्र झुंज देताना दिसतोय. सज्जूलाला परभणी संघासाठी सय्यद जुनेद हा एकमात्र फलंदाज. पुन्हा हवेत आणि यावेळेस मात्र झुंज देणारा वाघ गारद झालाय. प्रेक्षकांची गर्दी बघा, प्रेक्षकांची गर्दी बघा. प्रेक्षक किती संख्येने उपस्थित आहे. एकही जागा आपल्याला मोकळी मिळणार नाही, पाय ठेवायला जागा मिळणार नाही. प्रत्येक ठिकाणी प्रेक्षक आहेत आणि रात्रीचे 12:15 वाजलेत. विशेष म्हणजे जितके प्रेक्षक मैदानात दिसतात तितके प्रेक्षक ऑनलाईन सुद्धा आहेत. नक्कीच हा सामना महत्वाचा आहे, रंगणार आहे. आणि काय म्हणाले प्रेक्षकाबद्दल? हे क्रिकेट वेड आहे आणि अशा प्रकारचं वेड असतं आणि ते आवश्यक असतं माणसाला. कसलं ना कसलं वेड अवश्य हवं माणसाला. ज्या माणसाला येड होता येत नाही तो शहाणा माणूस नव्हेच. आणि याच पद्धतीचं क्रिकेट वेड आपल्याला बघायला मिळालंय. आणि ह्या पद्धतीचा होणारा अंतिम सामना या क्रिकेट वेड्यांसाठी नक्कीच एक पर्वणी ठरलाय. मुन्ना खान, या प्रेक्षकांमधील बरेच प्रेक्षक असे असतील जे काम करून या वेळेस मैदानात बसले, अजून त्यांनी घरही बघितलं नाही, परंतु अशा प्रकारचा सामना बघितल्याशिवाय घरी जायचं नाही हे मात्र ठरून आले. कारण अंतिम सामना आहे. हिंगोलीची मानाची स्पर्धा शिवछत्रपती चषक 2024 या स्पर्धेचा हा अंतिम सामना आणि अशा प्रकारचा सामना बघणं हे एक पर्वणीच आहे. आहा, 9वा गडी येथे बाद झालाय. जोरदार फटका केला होता परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. शेवटच्या जोडी आता मैदानात. 35 या धाव संख्येवर 9 गडी बाद. आता शेवटची जोडी मैदानात आहेत. काय म्हणाल? श्रीनाथ कुंबळेची जोडी 15-16 धावा जमावल्या तर नक्कीच येथे फायटिंग स्कोर होईल. अपेक्षा असतात माणसाला आणि या पद्धतीचा अपेक्षा आपल्या संघासाठी कुठलाही खेळाडू म्हणून किंवा कुठलाही फॅन म्हणून तो नक्कीच ठेवतोय. ज्या वेळेस भारतीय संघ फलंदाजी करायचा, शेवटचा खेळाडू व्यंकटेश प्रसाद जरी फलंदाजीला असायचा ना, तर मला एक खात्री असायची की भारतीय संघ कुठेतरी सामना जिंकू शकतो. जरी हे घडलं नाही तर परंतु शेवटच्या खेळाडू पर्यंत आपल्या संघासाठी आपल्याला नक्कीच अपेक्षा असते.
आणि बघा हा संघ परभणीचा संघ आहे, परभणी तालुक्याचा संघ आहे. परभणी तालुक्यातून मोठमोठे मातब्बर खेळाडू आपण बघितले आतापर्यंत. जेव्हा एका गावाचं प्रतिनिधित्व करत असताना 11 खेळाडू असतात, ते 11च्या 11 अत्यंत मातब्बर असतात. त्या खेळाडूंमध्ये प्रतिभा असते. त्या खेळाडूंना 11वा खेळाडू जरी असला तरी तो कुठल्या तरी त्यांच्या गावातील टॉपचा बॅट्समन असतो, फलंदाज असतो, गोलंदाज असतो, त्यावेळेस त्याला संघात स्थान दिलेलं असतं. तर यावेळी जरी दोन्ही फलंदाज शेवटचं जोडी जरी मैदानात असली तरी हे दोन्ही फलंदाज काहीतरी करून दाखवण्याचं त्यांच्याकडे किमया असणार आहे. आणि 12 चेंडू शिल्लक आहे. 12 चेंडू जर 25 धावा, 20 धावा, 15 धावा या दोघी खेळाडूंनी जर जमवल्या तर नक्कीच 50च्या प्लस टार्गेट होईल. आणि 50 प्लस टार्गेट हा कधीतरी एक सन्मानजनक स्कोर असेल, काहीतरी गोलंदाजांना करण्याचा चान्स असेल. नक्कीच हे टेनिस क्रिकेट आहे. येथे टेलेंडर जरी असला, नंबरचा जरी फलंदाजी करत असला तरी तो फक्त टेलेंडर किंवा गोलंदाज म्हणून त्या संघात नसतो. टेनिस बॉल क्रिकेटवर फलंदाजी केल्या जाते आणि लहानपणापासून जेव्हाही क्रिकेट खेळतो तो मात्र पहिल्या चॉईस ती फलंदाज होण्याची. कुठलाच खेळाडू प्रथम पासून सुरुवात करत नाही की मी गोलंदाज बनेन. आणि टेनिस क्रिकेटवर मात्र प्रत्येक गोलंदाज हा फलंदाजीतही आपलं कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करतो. परंतु यावेळेस हवेत फटका केला, 2 क्षेत्ररक्षक खाली आले, परंतु यावेळेस झेल सुटल्या गेलाय. जखमी शेर अकोल्याकडून अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षाही कोणी केली नव्हती. शेवटच्या फलंदाजाचा झेल मात्र सुटलाय. ज्योतिष भविष्यवाणी ज्योतिषाने सांगितलंय 12 नंतर तुमचं खरं नाही. पहिले झेल अशक्य होते ते झाले. थ्रो डायरेक्ट हिट लागला, सगळं घडत होतं त्यांच्याकडून. पण यावेळेस घडतंय उलट. फलंदाज शेवटची जोडी होती, बाद झाले असते तर 10 चेंडू न खेळता त्यांना याच टार्गेटवर गोलंदाजी करावी लागली असती. परंतु आता 10 चेंडू त्यांच्याकडे आता शिल्लक असणार आहे. आणि या 10 चेंडू मध्ये ते कमीत कमी 10-15 जे पण धावा करतील या धावा यांना, या फलंदाजांना महत्वपूर्ण होणारच आहे. बघा अशा प्रकारच्या फलंदाजीची गरज सज्जुलाला परभणीला खूप आधीपासून होती. ज्या पद्धतीचा फटका या चेंडूवर खेळला गेला, बघा जो फलंदाज आला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मोठा फटका खेळण्याच्या नादात आपला बळी गमावून बसलाय. परंतु ज्या पद्धतीने आता तळाचे फलंदाज फलंदाजी करताय, जर 2 किंवा 3 बळी गेल्यानंतर अशा प्रकारची फलंदाजी झाली असती, 1-2 चांगल्या भागीदाऱ्या झाल्या असत्या आणि त्या भागीदारीनंतर मात्र एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता आली असती. परंतु तशा पद्धतीची फलंदाजी झाली नाही. एक चांगला चेंडू नक्कीच जर हा सीझन बॉल क्रिकेटचा खेळ असता, पुन्हा डायरेक्ट हिट यावेळेस रिव्ह्यू घेण्यात आलाय. येथे फलंदाज नाबाद असणार, धावत नसणार आहे, सेफ आहे. नॉट आउट आहे, फलंदाज नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय, फलंदाज मात्र नाबाद ठरतोय. मला कुठेतरी असं वाटतंय की आता मात्र ही शेवटची जोडी नशिबवान ठरली आणि फायद्याची ठरू शकते ती सज्जुलाला परभणी संघासाठी. आणि बघू शकता एक चांगला कॅमेरा वर्क आपल्याला इथे बघायला मिळत आहे. हे सामने आपण बघतोय MS स्पोर्ट लाईव्ह या माध्यमातून. आणि मैदानामध्ये आपण यावेळेस कुणाला बघतोय, बिन बुलाए मेहमान. वेळ झालीये त्याला तिथे मैदानावर यायची, बसायची वेळ त्याची. आपण त्यांच्या क्षेत्रात आलोय, ते आपल्या क्षेत्रात नाही आलेत. आपण हे मैदान खेळासाठी नव्हतं, हे मैदान यांच्यासाठी होतं. परंतु आपण त्यांना हटवलं आणि स्वतः खेळायला लागलो. आणि यावेळेस येतोय मात्र उत्तुंग असा षटकार. बघा एका सामन्यामध्ये भारतीय संघाचे 9 गडी बाद झाले होते, ते 32व्या षटकामध्ये.
अनिल कुंबळे आणि व्यंकटेश प्रसाद हे दोन फलंदाज फलंदाजी करत होते आणि शेवटच्या गड्यासाठी मात्र त्यांनी किल्ला लढवला होता तो 46व्या षटकापर्यंत. त्यावेळेस जे गोलंदाजांचे हाल आपण बघत होतो ना, जे यश त्यांनी 32 षटकांमध्ये मिळवलं होतं ते मात्र संपूर्णपणे धुळीस मिळवलं होतं ते शेवटच्या जोडीने. आणि तशाच प्रकारची फलंदाजी आपल्याला येथे होताना दिसते. शेवटच्या षटकामध्ये मात्र चांगली फलंदाजी, शेवटच्या षटकांमध्ये मात्र चांगली फलंदाजी बघायला मिळते ती तळाच्या फलंदाजांकडून. शेवटच्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी येथे झाली आहे. शेवटच्या गड्यासाठी मात्र आतापर्यंत आपल्याला 9 चेंडूंमध्ये 13 धावांची भागीदारी बघायला मिळाली आहे. या 13 धावा महत्वाच्या ठरू शकतात या सामन्यामध्ये. नक्कीच काही अतिरिक्त चेंडू अकोला संघाला खेळावे लागतील. जी पार्टनरशिप आपल्याला आघाडीच्या फलंदाजांकडून बघायला मिळाली नाही ती पार्टनरशिप मात्र तळाच्या फलंदाजाकडून बघायला मिळाली. सागर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. अकोल्याच्या प्रत्येक गोलंदाजाने इथे चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय. परंतु सुरुवातीचं प्रदर्शन जर आपण बघितलं, गोलंदाज समीरचा भेदक मारा, त्याला मिळालेली सोहेलची योग्य साथ, यावेळेस पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील मात्र झालंय. नक्कीच रिव्ह्यू असणार आहे यावेळेस. आणि यासोबत सज्जुलाला परभणीचा डाव संपलाय. फलंदाज येथे बाद झालाय. एका चांगल्या प्रकारचा कॅमेरा वर्क येथे आपल्याला बघायला मिळालाय. पुन्हा एकदा MS स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून होत असलेलं हे लाईव्ह प्रक्षेपण. आणि हा निर्णय अतिशय अवघड ठरला असता जर उघड्या डोळ्याने जर बघितलं तर हा फलंदाज नाबाद वाटत होता. परंतु ज्या प्रकारचा कॅमेरा वर्क झालाय नक्कीच कौतुकास्पद. एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं स्टंपिंग आपल्याला बघायला मिळाले आणि अशा स्टंपिंगचा फायदा त्या संघाला मिळाला एका चांगल्या कॅमेरा वर्क मुळे. नक्कीच ही स्पर्धा YouTube लाईव्ह करून शिवछत्रपती चषकाने या स्पर्धेची रंगत वाढवली आहे. बघा या स्पर्धेमध्ये सातत्याने खेळाडूंवर आणि संघांवर बक्षिसाचा वर्षा होत राहिला. जर बघायला गेलं तर आता नवीन पारितोषिकाची घोषणा झाली आहे. अशी पारितोषिके इतर स्पर्धेमध्ये मात्र दिसत नाही. परंतु शिवछत्रपती चषक हिंगोली का वेगळा आहे, का ही मानाची स्पर्धा आहे हे मात्र आपल्याला दिसून येत आहे. आता मात्र पारितोषिक असणार आहे ते असं की जर जखमी शेर अकोला संघानं हे आव्हान 5 षटकांच्या आत संपवलं
तर जखमेशेर अकोला संघाला 5,000 रुपयांचं बक्षीस असणार आहे ते श्याम भाऊ कदम यांच्याकडून. बघा कशा पद्धतीच्या बक्षिसांची लयलूट या शिवछत्रपती चषकामध्ये करण्यात येत आहे. हिंगोलीची मानाची स्पर्धा शिवछत्रपती चषक 2024. मैदानामध्ये मात्र यावेळेस शिवछत्रपतींचा जय घोष होताना दिसतोय. जय शिवाजी, जय भवानी हे नारा मात्र मैदानामध्ये लागतोय. शिवसेनेचा आवाज मात्र मैदानात घुमताना दिसतोय. शिवाजी महाराज मैदानामध्ये मात्र सलामीची जोडी यावेळेस दाखल झाली आहे. सातत्याने चांगली सलामी आपल्या संघासाठी दिलेला फलंदाज आर्यन आणि त्याच्या सोबत विकी, दोन फलंदाज मात्र खेळपट्टीवर दिसत आहे. गोलंदाजीची सुरुवात करतोय तो गोलंदाज मोहसिन. या गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु यावेळेस आव्हान त्याच्या समोर जास्त नाहीये, त्यामुळे आव्हान अवघड असणार आहे. आणि पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल. अशाच प्रकारची फलंदाजी आपल्याला आर्यनच्या माध्यमातून बघण्यास मिळाली आहे. दुसऱ्या टोकाचा फलंदाज, या फलंदाजाने मात्र मला प्रभावित केलंय. या फलंदाजाने कधी गेर बदलले ते कळलंच नाही. एकेरी दुहेरी धावांवर भर दिलाय, परंतु ज्या वेळेस गरज असली त्यावेळेस मोठे फटके खेळले. यावेळेस कदाचित छोटं आव्हान बघून पहिल्या चेंडूवर बॅट फिरवली होती, परंतु कौतुकास्पद फलंदाजी या फलंदाजाने आतापर्यंत आपल्या संघासाठी केली आहे. मोहसिनच्या एका वळणाऱ्या चेंडूने मात्र त्याला इथे चुकवलंय. बघा जोरदार फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. विकीच्या बॅट मधून येणारा पहिला चौकार. ही पद्धत आहे या संघाच्या खेळण्याची. सामन्यात हावी होऊन खेळण्याचा नेहमी प्रयत्न असतो. प्रत्येक सामन्यात वरचढ ठरतात ते समोरच्या संघावर आणि दादागिरी करून फलंदाजीच्या दादागिरीच्या जोरावर हा संघ सामना जिंकतो.
बघा यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. आता मात्र स्ट्राईकला असणार रे आर्यन. मी या आर्यनला आर्यन नाही तर आयर्न म्हणन, कारण लोखंडासारखी मजबूती या फलंदाजाकडे आहे. एक मजबूतीने फलंदाजी करतो आयर्न मॅन आर्यन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मोहसिननं तो चुकवलाय, निर्धाव चेंडू केलाय. आर्यनला या चेंडूवर तर थांबवलंय. पण जास्त वेळ थांबेल तो आर्यन कसला. यावेळेस भिरकावून दिला चेंडू सीमारेषे पार 4 धावांसाठी. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय, कुठली धाव मिळणार नाही. गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण गोलंदाज जयदीप भराडेला. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेल्या एका पटक्यावर एक धाव जमवतो तो फलंदाज विकी. पुढे सरसावत फटका केला होता परंतु स्लोवर चेंडूवर मात्र एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. यावेळेस जागा बनवत केलाय, हीच पद्धत आहे आर्यनची. चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. प्रेक्षकांचा जल्लोष मात्र आपण बघू शकता. हे कुठल्या संघाचे पाठीराखे हे कळायला मात्र जागा नाही, कारण ते पाठीराखे आहेत क्रिकेटचे. ज्या वेळेस परभणीच्या फलंदाजाने षटकार मारला त्यावेळेसही ते नाचत होते, ज्या वेळेस अकोला संघाच्या फलंदाजाने षटकार मारला त्यावेळेसही ते नाचत होते. हे पाठीराखे आहेत क्रिकेटचे. पहिला डॉट, दुसऱ्यावर 1 रन. आर्यन आता मात्र चेंडू हवेत असणार आहे. पटका फसला की काय असं वाटत होतं परंतु चेंडू गेलाय सीमारेषे पार पुन्हा एकदा 6 धावांसाठी. आता मात्र सामना त्वरित संपवायच्या विचारात फलंदाजी करताना दिसत आहे. यावेळेस स्लोअर चेंडू मिस झालाय. फलंदाजाने मात्र स्वतः आहे तर चेंडू गोलंदाजाकडे दिलाय.
वेळेस प्रयत्न केला गेला होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने षटक संपणारं षटक होतं षटक नंबर 2 आणि 2 षटकांनंतर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय तो 23 या धावसंख्येवर. 2 षटकारांनंतर मात्र 2 निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाले. मोहसिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तिसरे षटक घेऊन आलाय. संघासाठीचं ते तिसरं षटक असेल. आता मात्र विकीने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. कुठली धाव तिथे मिळणार नाही. आर्यनची मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वर जाण्याची इच्छा होती. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु दुसऱ्या टोकाने नकार दिला गेला. आणि नकार कशासाठी दिला होता तर अशा प्रकारच्या फटक्यासाठी. भिरकावून दिलाय सीमारेषे पार 6 धावांसाठी. विकीने हे येथे मात्र दाखवून दिलंय की मीही मोठे फटके खेळू शकतो. मीही षटकार ठोकू शकतो. मला षटकार खेचण्यासाठी एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याची गरज नाही. स्टँड अँड डिलिव्हर्ड. आता मात्र हा सामना सोडून दिला असं वाटतंय. सज्जूलाला परभणी संघाच्या क्षेत्ररक्षकाने इथे एक सोपा झेल सोडलाय. कारण ज्या प्रकारची फलंदाजी झाली, ज्या प्रकारची गोलंदाजी झाली, त्याच पद्धतीने ते क्षेत्ररक्षणही खराब झालंय. पुन्हा चेंडू हवेत. यावेळेस क्षेत्ररक्षकापासून मात्र दूर पडलाय. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. कारण अशा धावा घेण्याचं चुकत नाही परंतु यावेळेस एकाच धावेवर समाधान मानलंय. असं वाटलं होतं की 2 धावा आरामात पूर्ण करण्यात आल्या परंतु एकेरी धाव घेत यावेळेस मात्र विकी स्ट्राईक एंडला आलाय. दूरवरून खेचण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तिथपर्यंत बॅट पोहोचू शकली नाही. आता कुठल्याही क्षेत्ररक्षकाला संधी नसणार आहे. भिरकावून दिलं 6 धावांसाठी. बघा ज्या मोहसिनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती त्या मोहसिनने खराब चेंडू केलाय. 3 षटका अंती मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या धावसंख्येवर. कुठलाही गडी बाद नाही. जखमीशेर अकोला मात्र हा सामना जिंकण्यापासून फक्त 12 धावा दूर आहे. यावेळेस मात्र अवांतर धाव. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडू अवांतर केलाय गोलंदाज फैयाज. फैयाज आणि यावेळेस मात्र आर्यन बाद झालाय. फैयाजला मिळालं यश.
दोन्ही खेळाडू आणि यश फैयाजलाच मिळालं नाही तर प्रेक्षकांनाही मिळालंय कारण या वेळेस मैदानात आलाय विदर्भ टायगर पप्पू आमिर रशीद. या फलंदाजाची फलंदाजी बघण्याचं यश प्रेक्षकांना मिळालंय. ज्याही वेळेस अकोलाचा संघ फलंदाजी करतो प्रेक्षकांमधून एक डिमांड असते ती या खेळाडूसाठी. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. विदर्भ टायगर पप्पू अठ्ठावीस चेंडू 11 धावा. धावा याही वेळेस अपयश आलंय. धावांची गरज असणार ती फक्त 11 परंतु मोठ्या फटक्यांनी सामना संपवायचा हे मात्र ठरून आलाय तो विदर्भ टायगर पप्पू. कोणी जायचं नाही माझ्या धडकाचं. लक्षात ठेवा कोणी गोंधळ घालायचा नाही. हा कोणी मनात राहा. आणि यावेळेस मात्र विदर्भ टायगर प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करू शकला नाही. पहिल्याच एका चांगल्या चेंडूवर बॅटची कडा लागून बोल्ड झालाय. सामना फैयाजने मात्र एक चांगलं योगदान फलंदाजीमध्येही दिलं आणि यावेळेस गोलंदाजीमध्येही चांगलं योगदान देतोय. बघा एक वेगवान चेंडू होता आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन आदळलाय तो यष्ट्यांवर आणि विदर्भ टायगर पप्पूची पाठ पाहण्यास कुठल्याही गोलंदाजी संघाला आवडेल कारण ज्या पद्धतीचा फलंदाज आहे एक विस्फोटक फलंदाज म्हणून क्रिकेट विश्वात टेनिस क्रिकेट विश्वात ओळखला जातो तो पप्पू मात्र आता तंबूत परतलाय. या सामन्याचा पक्षीचित्र आपल्या हलक्या हाताने खेळून काढलाय. धावपाटी आणि निर्धाव चेंडू असेल. फैयाजने या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आहे परंतु उशीर मात्र झालाय कारण हा सामना जवळजवळ परभणी संघाने गमावलाय. आता खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने जमिनी लगत केलेला फटका एक धाव नक्कीच मिळेल. याही वेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता दरम्यान चेंडू क्षेत्र गोलंदाजापासून दूर गेलाय. षटक संपतंय. संपणारं षटक होतं षटक नंबर 4 आणि चौथ्या षटकांती जखमी शेर अकोल्याचा संघ जाऊन पोहोचलाय 39 या धावसंख्येवर. अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असणार आहे. आपण बघतोय यावेळेस स्क्रीनवर माननीय आमदार संतोषदादा बांगर सोबत माननीय खासदार हेमंतदादा पाटील आणि हाही झेल सुटलाय. हाही झेल सुटलाय. फिरोज कुरेशी
आता मात्र भिरकावून दिलाय. मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. विकीच्या बॅट मधून येणारा हा तिसरा षटकार. आता मात्र याच षटकात हा सामना संपवला जाईल असं वाटतंय. फक्त 3 धावांची गरज असणार आहे. आणि या पटक्यानेशी जखमी शेर अकोला संघानं जिंकलाय मानाचा शिवछत्रपती चषक 2024. नक्कीच अभिनंदनास आणि कौतुकास प्राप्त ठरलाय तो जखमी शेर अकोला. निर्विवाद वर्चस्व गाजून ही मानाची स्पर्धा जिंकलाय. शिवछत्रपती चषक 2024 मात्र जखमी शेर अकोला या संघाच्या नावावर. अंतिम सामन्यात मात्र 2 षटकात 6 धावा देत 5 बळी मिळवलेला गोलंदाज समीर शेख राहिला या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मोठ्या सामन्यासाठी हा मोठा प्लेअर सातत्याने चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करत होता आणि त्याचं फळ त्याला मिळालंय. मोठ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय गोलंदाज समीर शेख. हिंगोलीची मानाची स्पर्धा शिवछत्रपती चषक 2024 आणि ही स्पर्धा जिंकली आहे जखमी शेर अकोला या संघाने.